सन्माननीय अध्यक्ष सुदामराव राऊतराव, आपले लाडके आमदार ॲडव्होकेट त्र्यंबक पिसेजी, अखिल भारतीय इतर मागासवर्गीय काँग्रेस सरचिटणीस आणि जे खास दिल्लीहून औरंगाबादला आले आणि औरंगाबादहून लातूरला आले आणि लातूरहून खरोळ्याला आले, ज्यांचं खुमासदार भाषण झालं आणि मला खात्री आहे की त्यांनी पुन्हा खरोळ्याला यावं अशी तुमची मनस्वी इच्छा आहे. ते आमचे स्नेही अली अजीजी साहब, लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथराव शिंदेजी, वेंकटराव बेत्रीजी, ॲडव्होकेट विक्रम हिप्परकरजी, यशवंतराव पाटीलजी, लालासाहेब चव्हाणजी, सर्जेराव मोरेजी, चंद्रचूड चव्हाण, भागीरथीबाई बनसोडेजी, वेणुताई गायकवाडजी, शिवकन्याताई पिंपळेजी, श्री प्रमोद जाधव, श्री दिलीप पाटील, अनिताताई पवार, उमाकांत खलंगरेजी, इंदुमतीताई इगेजी, प्रतीब राठोड, धनराज देशमुख, स्नेहलराव देशमुख, विश्वासराव देशमुख, प्रदीप गौंड, मंजुषाताई राऊतराव, शिवराज सपताळ, धर्मराज कुरमुडे, सूर्यकांत उड्डे, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर, सरदार शेख, शब्बीर कोतवाल, कल्याणराव पाटील, तुषार पाटील, शकूर कोतवाल, श्रीपतराव माने, अनंतराव देशमुख, केदारनाथ पिंपळे, बाळासाहेब देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर, खरोळा जिल्हा परिषदेचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राजकुमार गाडगे, कारेपूर पंचायत समितीचे उमेदवार खंडी हारवाणीकर, शोभाताई माने, पानगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार हरिश्चंद्र लहाने गुरुजी, पानगाव पंचायत समितीचे उमेदवार सतीश भंडारे आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या उमेदवार रेखाताई मुंडे, सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार बंधू भगिनी, खरोळा, सेलू, रामवाडी, कुंभारवाडी, आनंदवाडी, हरवाडी, जवळगा,
कारेपूर, गोपाळवाडी, यशवंतवाडी, तळणी, मोहगाव, माणूसमारवाडी, भंडारवाडी, चुकारवाडी, पाथरवाडी, सय्यदपूर, मुरढाव, पानगाव, फावडेवाडी, मुसळेवाडी, नरवटवाडी, रामवाडी, कोष्टगाव, सुकणी, लहानेवाडी, दिवेगाव, माकेगाव, गोठाळा, भट्टी, सायगाव, खलंगरी, असराचीवाडी, सारोळा, धबेली या सगळ्या गावातून काँग्रेस पक्षाच्या या प्रचंड जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले सारे मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक येत्या 16 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेली आहे. आज खरोळ्यामध्ये मी आणि माझे सहकारी या सभेसाठी उपस्थित आहोत. दादासाहेब चव्हाण यांनी आम्हाला महापूर पासून अनेक गावांना भेटी देत हरवाडी, जवळगा, सेलू आणि मग खरोळा इथं प्रचंड अशा गर्दीमध्ये तुम्ही माझं स्वागत केलं. व्यासपीठावर पाऊल ठेवताच आजान सुरू झाली. अजीजी साहब, मुझे ऐसा लगता है कि जब आते ही आजान सुनाई दे तो अल्लाह अपने साथ है. और ईश्वर भी अपने साथ है. अनेकांची भाषणं या ठिकाणी झाली आणि साऱ्यांनी उत्तम भाषणं केली. त्रिरंगसे यांनी ओपनिंग केली आणि त्र्यंबक भिसे यांचं आजचं भाषण ऐकल्यानंतर चौकार षटकार मारत फटकेबाजी त्र्यंबक भिसे यांनी केली. भारतीय जनता पक्षाच्या कामाचा मागोवा त्यांनी घेतला आणि तुम्ही सुद्धा त्यांना भरभरून दाद दिली. यातून मला एवढंच लक्षात येतं की रेणापूर तालुक्यामध्ये 4ही जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीच्या जागा या हाताच्या चिन्हाच्या निवडून येणार हा आत्मविश्वास मला आपल्याकडनं या ठिकाणी मिळतोय असं मी म्हणालो तर ते अतिशोक्तीचं होऊ नये. आज त्र्यंबक भिसे यांनी खरोळ्यामध्ये सुद्धा अनेक विकासाच्या कामांना मंजुरी दिली.
खरोळ्याचा हा चौक हे पटांगण, इथं सुद्धा कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी त्र्यंबक भिसे यांनी निधी मंजूर केला. याच गावामध्ये अनेक सांस्कृतिक सभागृहांना मंजुरी दिली. खरोळ्याचं बराज हे काँग्रेसच्या प्रयत्नात मंजूर झालं, ते उभं राहिलं. हे सारं जे केलं ते काँग्रेस पक्षानं केलं. वैजनाथराव शिंदे यांनी आपलं भाषण केलं. त्यांना तर या परिसरात प्रत्येक गावाचा इतिहास त्यांनी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये मंजूर करून घेतली आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की जवळपास 7 कोटी रुपये या परिसरामध्ये मंजूर करून घेण्याचं केलं. हे सगळं काँग्रेस पक्षानं केलं. तसा इथला जिल्हा परिषदेचा सदस्य काँग्रेस पक्षाचा नाही. म्हणजे अली अजीज साहब आप यहाँ आए, त्यांना तर आश्चर्यच वाटेल. त्यांना तर असं वाटलं की जिल्हा परिषदेचा सदस्य काँग्रेसचा आहे. मी त्यांना सांगितलं दर 5 वर्षाला माझ्या इथं सभा होता. इथंच यहीं पे सभा होती. आता तरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना तुम्ही निवडून देणार का नाही, हा माझा प्रश्न आहे. ज्या भारतीय पक्षाला तुम्ही निवडून दिलं, काय केलं? काही कामं काँग्रेस केली. या परिसराची आमची बांधिलकी आहे. म्हणून जिल्हा परिषदेचा उमेदवार जरी विरोधातला असला तरी आम्ही कधी दुजाभाव केला नाही. विकासाचा निधी खेचून आणून खरोळा आणि पंचकृषीमध्ये विकास साधण्याचं काम केलं. हे मला आपल्याला आवर्जून या निमित्तानं सांगितलं पाहिजे. रेणापूर तालुका याचं प्रतिनिधित्व यापूर्वी गोपीनाथराव मुंडे करत असे. आणि जेव्हा रेणापूर तालुका हा लातूर मध्ये समाविष्ट झाला तेव्हा याच रेणापूर तालुक्यामध्ये आदरणीय गोपीनाथराव मुंडे आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची सभा झालेली आपल्याला आठवत असेल. तेव्हा आदरणीय गोपीनाथराव मुंडे यांनी असं सांगितलं की माझी ही लेख, काय सराव काय सांगितलं, माझी ही लेख आता तुमच्या घरी मी सुपूर्द करतो. सांगितलं की नाही? आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्यांना उत्तर दिलं की गोपीनाथराव तुमची लेख आमच्या सुपूर्द करताय
या लेकीची आता तुम्ही काळजी करू नका, ही लेक आता आमच्या घरी आली आहे. हा इतिहास काही फार जुना नाही. आणि तेव्हापासून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी रेणापूर तालुक्याचा विकास करण्याचं ठरवलं. आणि मला आठवत आहे की लातूर सारखा विकास रेणापूर तालुक्याचा व्हावा अशीच मनस्वी इच्छा रेणापुरातल्या जनतेची राहिली. आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि रेणापूर तालुक्याला मागेल ते दिलं. हे तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. खरं म्हणजे रेणापूर तालुक्याची गंमत सुद्धा थोडीशी निराळी आहे. काही वर्षापूर्वी मला आठवत आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मतदारसंघाची आणि लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली नव्हती. तो काळ होता. आणि लातूर विधानसभा मतदारसंघ हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा होता आणि रेणापूर लातूरला जोडलं होतं. तेव्हा त्या काळामध्ये मला आठवत आहे की रेणापूर तालुक्यामध्ये अशीच सभा झाली होती. इथंच झाली होती का पाणगावला झाली होती मला माहिती नाही. बबुराव काळे आणि मी, वैनाथराव तुम्ही असालच, जसे तुम्ही होता का मला माहिती नाही. यशवंतराव तुम्ही असाल. तेव्हा त्या लातूर विधानसभेतून जिथं रेणापूर तालुका आहे तिथून मी उभं राहावं अशी मागणी त्या काळामध्ये या तालुक्यातून झाली होती. पण नियतीला काही और मंजूर होतं. लातूरचे 2 विधानसभा मतदारसंघ झाले. काँग्रेस पक्षाने मला लातूर शहर विधानसभेत संधी दिली आणि लातूर ग्रामीण मधून पहिल्यांदा वैजनाथराव शिंदे आणि दुसऱ्यांदा त्र्यंबक भिसे. हा असा सगळा इतिहास हा अजूनही आपल्याला आठवतोय. सांगण्याचं तात्पर्य हे की रेणापूर आणि लातूर हे कधीही एक आपण वेगळं मांडलं नाही. आजही जेव्हा लातूरला विकासाचा निधी खेचून आणायचा असतो तेव्हा आम्ही मखोळा असेल, तांदूळजा असेल, माळगाव असेल, बोरी असेल, भातांगळी असेल, पोरेगाव असेल, कामखेडा असेल, खरोळा असेल, या सगळ्या भागांना विकासाचा निधी खेचून आणण्याचं काम आम्ही करत असतो. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या तालुक्याला कारखाना दिला. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याचं काम सुरू आहे. आणि काही वर्षामध्ये हा कारखाना कर्जमुक्त झाला. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये क्रमांक 1 या कारखान्याला पटकावला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवण्याचं काम या कारखान्यानं केलं. आणि आज ऊसाशिवाय दुसऱ्या कुठल्या पिकाला भाव आहे? आज शेतीमालाची काय अवस्था आहे? भारतीय जनता पक्षानं आपल्याला काय दिलं?
2.5 वर्ष झाली. केंद्राने काय दिलं, राज्याने काय दिलं? शेतकरी आत्महत्याचं लातूर जिल्ह्यामध्ये होतं. शेकडो शेतकऱ्यांनी आज लातूर जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. हे पूर्वी कधी घडलं नाही. काँग्रेसच्या काळामध्ये हे कधी घडलं नाही. मग या सरकारांचं काही धोरण चुकतंय का, विचार चुकतोय, कार्यक्रम चुकतोय? शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून यांनी कधी योजना आखलीच नाही. दिसेनी आम्ही विधानमंडळामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे ही एकमेव मागणी केली. महाराष्ट्र सरकारने ते केलं नाही. महाराष्ट्र सरकारने सांगितलं शेतकऱ्यांचा आम्ही शास्त्रोक्त विकास करणार. तर या शब्दाचा अर्थ आपल्याला कळायचा कधी? मला सुद्धा सुरुवातीला कळाला. शास्त्रोक्त विकास. मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला आरक्षण, मागेल त्याला घरकुल. कोणी मागितलं हे? मागेल त्याला कर्ज माफी द्या. तर खऱ्या अर्थानं हा शेतकरी आपल्या पायावर उभा राहील. शेतकरी अडचणीतून दूर होईल आणि न मागता नोटबंदी कोणी मागितली नव्हती. आधीच अडचणी आणि त्यात अडचणीमध्ये भर घालण्याचं काम या भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने केलं. याच वर्षी पाऊस मोठा आला होता. आपण म्हणतो ना, पाऊस आला मोठा आणि पैसा झाला खोटा. आता कुठंतरी आपल्या पायावर उभं राहावं, शेताकडे जावं, पीक घ्यावं आणि तेवढ्याच नोटा बदल. शेतामध्ये नांगर करता आली नाही, बियाणं घेता आलं नाही, खत घेता आले नाही आणि जेमतेम जे काही शेतकऱ्यांनी पिकं घेतली ती बाजारामध्ये येईपर्यंत नोटबंदी. लातूरच्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना शेतीमाला भाव मिळत नाही. शेतकरी किती अडचणीतनं चाललाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एखाद्या घरामध्ये कोणाला दवाखाना लागला असेल, कोणाला उपचार घ्यायचा असेल, तर शेतीमाल बाजारपेठेमध्ये देऊन जी रोख रक्कम त्याला पूर्वी मिळत होती ती आता मिळत नाही. आडत्या व्यापारी त्याला आता चेक देतो आणि तो चेक वठायला सुद्धा काही दिवस लागतात. या सगळ्या अडचणीतून शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणूस, दुकानदार, व्यापारी, आडत्या हा प्रवास करतोय. त्यामुळे सारं चित्र बदलण्याची वेळ आलेली आहे. एकोणीसशे 92 पासून लातूर जिल्हा परिषद ही काँग्रेसच्या ताब्यामध्ये राहिली. आपले लाडके नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब हे या जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष. लातूर जिल्हा परिषदेला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. आणि लातूर जिल्हा परिषद जी खालून पहिली होती
की वरून पहिलं करण्याचं काम आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी केलं आणि तो क्रमांक आजपर्यंत आम्ही राखलेला आहे. लातूर जिल्हा परिषदेतला भारतातला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांना सुपूर्द केला. महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तात्रय बनसोडे गुरुजी यांच्या हाती सुपूर्द केला. मग लातूर जिल्हा परिषदेचा कारभार कसा चाललाय? चांगला चाललाय. जेव्हा नरेंद्र मोदीच पुरस्कार देतात, देवेंद्र फडणवीसच पुरस्कार देतात, तेव्हा आता हे इथं येऊन कोणत्या तोंडाने मदत होणार? हो, 1 कोटीचं 25 लाखाचं पुरस्कार आणि 1 कोटी रुपयाचा चेक, पुरस्कार आणि 25 लाखाचा चेक हा भारत सरकार, महाराष्ट्र सरकार जिल्हा परिषदेला द्या. आणि म्हणून मला आपल्याला आवाहन करायचं आहे की आता खरोळा जिल्हा परिषद गटाचा सदस्य हा काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे. राजकुमार दाडगे यांना आम्ही आपल्याला उमेदवारी दिलेली आहे. इथे लोक आईस्क्रीम खातात का? आईस्क्रीम खाता तुम्ही? मला माहिती नव्हतं. कसं आहे तुम्ही सांगा, मी काही अजून खाल्लेलं नाही. चांगलं आहे. फन अँड जॉय, बरोबर आहे. व्यावसायिक जो आपल्या पायावर उभा आहे, ज्याने उद्योग सुरू केला, रेणापूर तालुक्यामध्ये फन अँड जॉय नावाचं आईस्क्रीम उत्पादित होत आहे, हे सुद्धा रेणापूर तालुक्याची शान आहे. मराठवाड्यामध्ये त्या आईस्क्रीमची विक्री होते. तर राजकुमार दाडगे यांना एवढं तिकीट दिलं तरी काय आईस्क्रीम सुद्धा असं होतं. ते कधीतरी त्यांच्या त्या कारखान्यावर ते बोलावतील. त्यांनी मला बोलवलं तर तुम्ही सगळे माझ्या बरोबर आमंत्रित आहात. आणि इथं अनेकांनी उमेदवारी मागितली होती. आमचे कोरमुडे, सूर्यकांत गुड्डे, निवडणुकीमध्ये, राजकारणामध्ये, आणि तेही सक्षम उमेदवार. ज्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर झाली त्यांनी ती मोठ्या मनाने स्वीकारली. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. त्यांचे जाहीर आभार मानतो. आणि त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की राजकुमार दाडगे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. राजकुमार दाडगे यांना सुद्धा माझी जाहीर सूचना आहे की कोरमुडे, बुड्डे हे सगळे यांचा मान सन्मान हा राखण्याची जिम्मेदारी ही तुमची आहे. तुमच्यासाठी त्यांनी माघार घेतली आहे. आमच्या शब्दा मान देऊन ते थांबले आणि तुम्हाला सुद्धा भविष्यात आम्ही योग्य स्थान देऊ.
जाहीर शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. त्यामुळे आपले जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काँग्रेस पक्षाची खरी शक्ती असे नेते आहेत आणि काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे. काँग्रेस पक्षामध्ये इथं व्यासपीठावर सगळे आहेत, कधी ना कधी आपल्या सगळ्याचीच तिकीट कापलेले आहेत. सगळ्याचीच. आता माझं तिकीट कापलं होतं जिल्हा परिषदेला, तुम्हाला माहिती आहे. सर्जेरावचं बँकेला कापलं होतं, यशवंतरावचं कुठं कुठं कापलं होतं आता तरी सांगा. पंचायत समितीला कापलं होतं, त्यांचं तिकीट कापलं होतं, वैजनाथराव तिकीट, वकील साहेब ऍडव्होकेट हिप्परकरचं तर दर निवडणुकीमध्ये तिकीट कापलं. त्यामुळं ह्या सगळ्या प्रक्रियेत आपण सगळेच गेलेले आहोत. हा, तुम्ही पक्षासाठी जेव्हा 2 पावलं मागं सरकता तेव्हा कुणाचं घेतलं आता उतरायला लागले. तेव्हा जेव्हा आपण पावलं मागं सरकतो तेव्हा पक्ष निश्चित त्याची नोंद घेतो आणि भविष्यामध्ये तुम्हाला मोठी संधी पक्ष देत असतो. सुद्धा मला आपल्या अजून या निमित्तानं सांगितलं पाहिजे. मग हा सगळा बदल करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही तुम्हाला या ठिकाणी जे उमेदवार पक्षाने दिलेले आहेत, राजकुमार दाडगे, श्रीखंडी हरवाडीकर, शोभाताई माने, या खरोळा जिल्हा परिषद गटामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगले उमेदवार आपल्याला दिलेले आहेत आणि या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी आपण या उमेदवारांना द्यावी, जेणेकरून रेणापूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याची शक्ती आम्हाला मिळेल. मला आपल्याला आवर्जून या निमित्तानं सांगायचं आहे. पानगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार आमचे लहाने गुरुजी तर आता या परिसरामध्ये एक मोठा नाव आहे. आपल्या या गुरुजींना गुरु दक्षिणा 16 फेब्रुवारी रोजी आपल्याला द्यायची आणि गुरुजी निवडून आले. हा आत्मविश्वास मला आहे, कारण रेणापूर तालुक्यातले मतदार चांगल्या माणसाच्या पाठीशी नेहमी उभे राहिलेले आहेत. आणि निवडणूक कुणामध्ये आता ती कोर्टात सुरू आहे प्रकरण. तर व्यंकटराव बेदरे ते उमेदवार आता जे कोर्टात आहेत ते पुन्हा इकडे येऊ नयेत याची खबरदारी आपण घ्या. आणि ते येणार नाही. जिल्हा परिषदेमध्ये जे गुत्तेदार आहेत आणि ज्यांचं नाव काळ्या यादीमध्ये आहे त्याला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी द्यावी. काळ्याच्या विरोधात आहोत असं आम्ही भारतीय जनता पक्षाची माणसं सांगतात. काळ्या गुत्तेदाराला उमेदवारी आपण दिली. हे काही बोले तैसा चाले हे सगळं आमच्याकडं, बोले तैसा न चाले त्यांच्याकडं. गुरुजी निवडायचा आहे का गुत्तेदार निवडायचा आहे हे आता मतदारांनी ठरवायचं आहे.
मला खात्री आहे की पानगाव मध्ये मतदार हे गुरुजींनाच निवडणार. आणि गुरुजी, मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आहे जिल्हा कोर्टात हायकोर्टात गेले. व्यंकटराव बेदरे हे आपले वकील आहेत. सुप्रीम कोर्टात जायची जरी वेळ आली तरी सुप्रीम कोर्टात जा, पण त्याला पुन्हा इथे येऊ देऊ नका. पानगाव मध्ये सतीश भंडारे आमचे सहकारी उभे आहेत. रेखाताई मुळे दुसऱ्या गणात उभ्या आहेत. आणि म्हणून सगळ्यांना, सर्व जाती धर्मातल्या उमेदवारांना आणि यांना न्याय देण्याचं काम या तालुक्यामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप बोलण्यासारख्या भाषणं या ठिकाणी झालेली आहे आणि अनेकांनी सगळ्याच विषयांना स्पर्श या ठिकाणी केलेला आहे. कोरेगावला भारतीय जनता पक्षाच्या सभा झाल्या, पाणगावला झाल्या, आता उद्या इथे होणार आहे असं मी ऐकतोय. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी या लातूर जिल्ह्यासाठी काहीही केलेलं नाही. अनुदानाचे अजूनही पैसे थकलेले आहेत. बागायतीच्या अनुदानाचे पैसे अजूनही वितरित झालेले नाहीत आणि आता त्याची चर्चा सुद्धा हे करत नाही. गारपीट झाली, त्या अनुदानाचे सुद्धा पैसे वितरित झालेले नाहीत. दुष्काळामध्ये ज्या विहिरींना अधिग्रहित केलं होतं, ज्या विंधन विहिरींना अधिग्रहित केलं होतं, त्याचे सुद्धा पैसे अजून अदा केलेले नाहीत. आणि हे सांगतात काँग्रेसनं लातूरमध्ये काय केलं. आता काय केलं हे आता तुम्हीच सांगा. लातूर मधले रस्ते, सिंचनाची व्यवस्था, शेती, ग्रामविकास, पाणगावचं चैत्य स्मारक, याला 10 कोटी ते आता नाही आले. आपल्या आशीर्वादानं पृथ्वीराज चव्हाण यांनी मला सोनिया गांधी यांच्या सूचनेवरून राज्य मंत्रिमंडळामध्ये नियुक्त केलं आणि 100 दिवस मिळाले. 100 days. आणि 100 दिवसामध्ये 1000 कोटी रुपये लातूर जिल्ह्यासाठी खेचून आणले आणि त्यापैकी 10 कोटी रुपये पाणगावच्या चैत्य स्मारकासाठी मंजूर केले. आणि आता त्या चैत्य स्मारकाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आणि मला विश्वास आहे की परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी तिथं आहेत आणि त्या अस्थी कलश, येस, तुम्ही काही चिंता करू नका. माझी सभा असे पाहुणे असल्याशिवाय पूर्ण होते. लागतातच आपल्याला. स्मारकाचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आपल्या परिसरामध्ये आहेत. हा आपला बहुमान आहे, गौरव आहे. लाखो लोक तिथं दरवर्षी येतात आणि आता या स्मारकाचं काम तर आता होईलच, पण महाराष्ट्रामध्ये याला विभागीय स्मारकाचा दर्जा महाराष्ट्र सरकारने दिला पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि तो लवकर मिळवून घेण्यामध्ये आता आम्हाला पावलं उचलाय. खूप बोलण्यासारखं आहे खरं म्हणजे. तुम्ही ऐकताय, आम्ही बोलतोय,
10 वाजत आलेत, त्यामुळे आपल्याला काही वेळामध्ये थांबावं लागेल. पण माझा मुद्दा हा आहे, या सरकारने काय केलं? तुमची मतं घेतली, त्या मताची परतफेड कशी केली? नोटबंदी करून. आता तुम्ही वोट बंदी करणार की नाही? अदिति साहब, ये वोट बंदी तो होने जा रही है. ललित मोदी 60,000 कोटी रुपये पळून गेला. विजय माल्या 9,000 कोटी रुपये घेऊन पळून गेला. सरकार कोणाला पकडतंय? नदीवर मोटरी टाकणाऱ्या शेतकऱ्याला. खरं आहे की नाही वैजनाथ? विजेचे कनेक्शन तोडतायत, ललित मोदी पळून गेले, विजय माल्या पळून गेले, सरकार पकडतंय कोणाला? नदीवर मोटरी टाकणाऱ्या शेतकऱ्याला. हे चित्र आहे. आणि म्हणून मला आता विनंती करायची आहे, खरोळा आणि पाणगाव जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या जागा या हाताच्या चिन्हावर आपण निवडून द्या. वाजले का? किती वाजले? नाही, किती? 5 मिनिटं आहेत ना? 1 मिनिट. आप हाथ ऊपर कर दीजिए, मैं बैठ जाऊंगा. हाँ भाई, तुम्ही सांगा ना मला. तेव्हा या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा तुम्ही निवडून द्या. लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचा तिरंगा फडकणार याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. लातूर जिल्हा परिषदेचा चेहरा एक उमदा युवा हा देण्याचा प्रयत्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आहे. म्हणून हे मतदान जे तुम्ही करणार आहात, हे राजकुमार दाडगेंना करणार नाही आहात, लहाने गुरुजींना करणार नाही आहात, तुम्ही धीरज विलास देशमुखांना करणार. हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्रामध्ये 27 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्या 27 जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक काँग्रेस पक्षाच्या जागा हा लातूर जिल्हा परिषदेमध्ये निवडून आल्या पाहिजे. नवी दिशा आपल्याला द्यायची आहे. आणि जिल्हा परिषद ही झाकी आहे, विधानसभा आणि अभी बाकी आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपल्याला तिरंगा फडकवायचा आहे. आणि त्यासाठी या जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे. हे चित्र सारं बदलायचं आहे. एकदा लातूरवर तिरंगा झेंडा फडकला तर महाराष्ट्रावर तिरंगा फडकायला वेळ लागणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.